कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे वा, आहा, डिझाईन तर एकदम भारी आहे जावई बापू. पण मी काय म्हणतो, एवढी घाई कशा पाहिजे? घाई तर करायलाच हवी ना. हं? अहो आता माझी सुट्टी संपायच्यात लग्न करायला हवंय की नको. हा. माझ्या बाबांच्या ओळखीतला एक प्रेसवाला होता, त्याने 2-3 डिझाईन्स पाठवले पत्रिकेचे. त्यातलं हे डिझाईन मला खूप आवडलं. नाही, मस्त आहे. मग दिली ऑर्डर. पर बाबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी हे कपड्यांची खरेदी केली. तुम्हाला आवडतात का ते बघा आणि फिटिंग सुद्धा एकदा चेक करून घ्या. हो, पर एवढं समजा तुम्ही कशा पायी करताय? का करताय म्हणजे? तुम्ही तुमच्या जॉबमध्ये बिझी असता हे माहिती आहे मला. तुमच्यावरचा भार हलका करण्यासाठी करतोय हे सगळं. बाबा, अहो तुमच्या डोळ्यात पाणी. माझं एकच स्वप्न होतं की माझ्या पोरीला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा मिळावा, तिला राणीसारखं सुखात ठेवणारा मुलगा मिळावा. तो मिळाला. हो, तसंच ठेवणार आहे. पण माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं कधी. मासा कसा अलगद सापडलाय जाळ्यात. बाबा, तुमचं मन मी समजू शकतो. पर मला एक सांगा, एवढा समजा खर्च तुम्हीच का करायचा? माझ्या पण पोरीचं लग्न आहे ना, मला पण काही खर्च करू द्या ना. विसरा तिला आता. हा? अहो, माझी होणारी बायको आहे ना ती. मला माझं स्वतःचं हक्काचं असं पहिल्यांदा कोणीतरी मिळालंय बाबा. एवढं तर करायलाच हवं तिच्यासाठी. खरं. आपण एक काम करूया, तुम्ही आणि गणू पण चला आमच्या बरोबर दुबईला. हा, चला तुमचे पण पेपर्स द्या, आपण तिकडे सगळेजण एकत्र राहू. नाही, असं कसं मला इथंच अहिल्या मॅडमची सेवा करत मरू दे. ठीक आहे. हा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. बरं बाबा, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर उद्या जाऊन ही पत्रिका मी आणि पारू देवळात जाऊन देवासमोर ठेवून येऊ का? त्यात काही विचारणं झालं का? तुम्ही आताच म्हणलात ना, आता ती काय तुमची पोरगी आहे का, माझी बायको आहे? न्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.